तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकाराम संकीर्तन 6. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि हरि. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि. जिज्ञासा हा माणसाचा एक स्थायी भाव आहे असावा. असं का त्याचं साधं स्वरूप समजून घ्यावं हे अधिक चांगलं मोठं स्वरूप. तेव्हा कसाही प्रत्येकाचा जीवन प्रवास चालू असला तरी कुठेतरी असं का तसं का आणि शोध त्याच्यातूनच होतो. कारणं त्याच्यातूनच कळतात, मार्ग त्याच्यातूनच मिळतात. त्यानुसार चालल्यावर मग त्याचे उपायही त्याच्यातूनच गवसतात आणि जी अडचण असते ती दूर होते. जे नवीन आहे ते सापडतं, जे ध्येय आहे तिथंपर्यंत जाता येतं. किंवा हा त्याचा स्थायी भाव आहे. आता ह्याची उत्तरं आपल्याला व्यवहारातूनही मिळतात. याची उत्तरं ज्ञानी पंडितांकडूनही मिळतात. स्वतः आपण उत्तर देणारे असतो हा एक भाग सोडून द्या आणखीनच, म्हणजे ते वेगळंच. पण आणखीन एक तिसरा प्रकार म्हणजे संत मंडळींच्याकडनं ह्याची उत्तरं मिळतात. हे जे काय चालू आहे. तेव्हा असं का हा प्रश्न एखादा प्रवास आहे तर मध्यातही पडतो, शेवट आल्यावरही पडतो, शेवट झाल्यावरही पडतो. ह्याची काळ फळ मग तपाला वगैरे ते आपल्याकडे नाट्यगीत वगैरे तसं पण होतं. शेवटी पण असं होतं. व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला. त्याचं एक शेवटी वाटलेलं हेच आहे, स्वरूपच आहे. तर काय केलं नाही म्हणून हा प्रपंच वाया गेला, तो व्यर्थ का झाला असं शेवटी पण प्रश्न पडतो. सुरुवातीला असतो, मध्ये असतो, शेवटी असतो. आता ह्यातून व्यर्थ झाला म्हणून प्रश्न आला त्यांना, अवघा शेवटी वाया गेला. अवघा शेवटी वाया का गेला? समजा अवघा शेवटी सफळ झाला असता तर कदाचित हा प्रश्न पडला नसता. म्हणजे काहीतरी फळ यायला पाहिजे होतं, ते आलं नाही, उलटं विपरीतच आलं. नको होतं ते आपण म्हणतो ते ज्याला भेटायचं नाही तो नेमका सकाळी निघाले की पहिले खिडकीतूनच दिसतो. बाहेरचं तर राहू द्यायचं, रस्त्यावर जायचं, खिडकीतून सुद्धा दर्शन देतो बिचारा, काय करणार. तर असं होऊ शकतं. तेव्हा हे असं झालं तर शेवटी हे वाया गेला तर हे प्रश्न पडतात जास्त. जर मनासारखं झालं असलं तर मग काही फारसा प्रश्न पडत नाही. तर शेवटी वाया का गेला ह्याचा शोध त्यांनी त्या अभंगामध्ये केला. आपण तो अभंग म्हटलेला आहे. म्हणजे शेवटी
आपल्याला नक्की नुकसान होतं आहे का आपला लाभ होतो? काय होतं ह्याच्यावर ह्या प्रश्नाची तीव्रता अवलंबून असते, किंवा त्यामुळे प्रश्न उद्भवतो. कारण मी एकदा आपल्याला मागे बोललो होतो की आपल्या लक्षात असेल की आता मेरिट लिस्ट बंद झाली, अनऑफिशियली सुरू आहे, पण त्याच्यात अगदी पहिला येणारा माणूस आहे, तो पेपर कसेही तपासतात असं काही सहसा म्हणल्याचं आपल्याला. इतका मी अभ्यास करून शेवटी माझ्या वाट्याला हेच आलं का, मी पहिलाच आलो का शेवटी, इतका अभ्यास केला, वर्षभर इतका राबलो पण शेवटी बोर्डात आलो, हीच काय फळं मग तपाला, असं तो काय म्हणला आहे का? त्यामुळे त्यार्थी हे लाभाहानीवर अवलंबून आहे. आपला लाभ झाला असं वाटत असेल तर पेपर तपासणी प्रक्रिया पाठवणं मॉडरेटर काही डोक्यात येत नाही, मी एवढं केलं आणि त्यामुळे एवढं झालं, मग माझ्या यशात सर्वांचा वाटा वगैरे ते सगळं ते आपल्या ह्याच्यासाठी फोटो ते काय बातमी त्याच्यासाठी. तेव्हा हे लाभहानी किंवा नुकसान काय जे होतं तर त्याच्याप्रमाणे ह्या प्रश्नाचं स्वरूप अवलंबून राहतं, समजून घेण्याचं स्वरूप अवलंबून राहतं. यावर संतांचंही काय म्हणणं आहे. आपण हे लौकिकातलं अनुभवतो, त्याही पुढे जाऊन अनुभवा असं त्यांचं म्हणणं आहे. लौकिकाच्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, त्याची कारणं लौकिकातच असतील. अधिक जर आपण उत्तम काही इच्छित असाल, समाधान इच्छित असाल, तेवढा प्रपंच मी समाधानासाठी केला, शेवटी माझ्या असमाधान पदरात का पडलं, कुणाहीकडून, मुलाकडून मुलीकडून मोठ्यांकडून सगळ्यांच्याकडून मित्रमंडळी कसं आहे कसं नाही, असमाधान का पदरात पडलं, याची उत्तरं त्या भाषेत मिळतील. पण हे प्रश्न आहेत आणि उत्तर असावी हे चांगलं. तर ते शोधायला आणि असं का होतं हे समजून घ्यायला तुकाराम काय म्हणतात ते लक्षात घ्यायला हरकत नाही. विठोबा रखुमाई जय विठोबा, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा बीजतेची फळं येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. बीजतेची फळं येईल शेवटी, लाभ हानी तुटी त्याची तया. बीजतेची फळं येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. कार्यकारण भावाच्या सिद्धांतासारखा आहे. आपण फक्त लाभ पाहतो, तुटी पाहतो. लाभ पाहण्यापेक्षा सुद्धा तुटी पाहतो, नुकसान पाहतो. आणि नुकसानाला बीज काय टाकलं होतं हे बघत नाही. नुकसान मात्र झालं असं म्हणतो. जेव्हा बीज टाकलं तसं फळ आलं असं त्यांचं वाटतं. बीज त्याची फळं येईल शेवटी. काय मिळेल हे जसं काय पेरेल ह्याच्यावर अवलंबून आहे. जमिनीचा दोष नाही आणि पाण्याचाही दोष नाही, कारण पाणी वाढवतं ना हे सगळं. जमीन आसरा देते ना, ती पिकवून देते ना, ती जी पिकवून देते ते काय देते, जे पेरलेलं आहे ते देते. आंब्याची कोय पेरलीवर आंब्याचं झाड आलं. काय आपण लावला शेवगा त्याला शेवगा आला, काय लावलं त्याला भात लावलं त्याला भात आला. तेव्हा जर समजा बावळ आली तर बावळच लावली असती पाहिजे. आता टोचते म्हणण्यात काय अर्थ नाही, कारण बावळ मी आंबा लावला आणि बावळ कशी दिली पृथ्वीने असं नाही, कारण पृथ्वीचं काही काम नाही. पृथ्वी काय करील, आपुल्याला दैवे पिके भूमी. तुकोबा म्हणले आपल्या आपल्या दैवाप्रमाणे भूमी पिकते. भूमीतून जे येतं ते आपल्या दैवानुसार. दैव म्हणजे प्रारब्ध नव्हे,
इथे दैवाचा अर्थ आणखीन वेगळा आहे, तोही पाहू. यात मदत दुसरा कोण करतो, तर मी लावली बाभळ, ते माझं लक्ष नव्हतं. मी निरगुडी लावली, ते माझं लक्ष नव्हतं. आता कडू लागतोय म्हणण्यात काय अर्थ नाही. तर ते जे लावलं ते आलं. तर हे लक्षात न घेता असं का झालं, असं का आलं, असं म्हणलं तर याच्यात जसं भूमीची काहीतरी चूक आहे, सर्वसाधारणपणे चूक लोकांचीच आहे अशी आपली कल्पना नाही. मी तर ठामच आहे. म्हणजे हे पहिलं कारण काय, तर सगळीकडे चूक आहे, लोक चूक असं म्हणून असं झालं. काय ते यांचं सहकार्य नाही, ते चुकले, हे अमके सहकार्य नाही, आमकनी तमकनी सगळ्यांच्यामुळे ते झालं. तर तसं ते भूमीमुळे झालं आणि पाऊस पडला म्हणून झालं. पाऊसच पडला नसतं तर कदाचित भूमीत पेरलेलं उगवतच नाही. आपल्याला माहिती आहे भूमीत मस्त पेरले, उगवलं नाही तर काय करणार, तर पर्जन्याला दोष देणार आपण. म्हणून पर्जन्य नाही म्हणून नाही, म्हणजे पर्जन्य हा त्यातला वाढवणारा किंवा पाऊस हा त्याचे वाढवणारा घटक ना, तो त्याला सगळं पुरवतो ना भूमीला, म्हणून ते वाढतं ना. म्हणजे भूमी वाढवू शकते ती पर्जन्य. म्हणून त्यांनी दोनच कारणं घेतली फक्त, की एक पाऊस आणि एक भूमी. ही दोन काय करतात, तर हे आपलं सगळं बिघडवायचं काम करतात असं आपल्याला वाटतं. की आपण जे करतो त्याचं असं फळ याचं, असे मला मार्क कमी पडेल, असा मी नापास झालो, अमुक झालं तमुक झालं, हे सगळ्याला कारण काय, तर ही भूमी आणि हे पाऊस, अशी जर आपली समजूत असेल तर निसर्गाचं काम काय ते सांगितलं. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे. तो आपला स्वभाव सोडून पर्जन्य कधी पडत नाही. त्याच्याकडे फक्त पिकवण्याची शक्ती आहे, ती तो प्रदान करतो, कोणाला नाही म्हणत नाही. खरं सांगायचं तर आम्हीच त्यांना नाही म्हणतो, त्यावेळेला मग तिकडं पडत नाही असं. म्हणून ते याचं काम स्वाभाविक आहे, सहजपणे तो काय करतो. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्याला दैवे पिके भूमी, आपुल्याला दैवे पिके भूमी. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्याला दैवे पिके भूमी, आपुल्याला दैवे पिके भूमी. बीजतेची फळं येईल शेवटी, बीजतेची फळं येईल शेवटी. लाभहानी तुटी ज्याची तया, लाभहानी तुटी ज्याची तया, लाभहानी तुटी ज्याची तया. बीजतेची फळं येईल शेवटी. फार मोजक्या शब्दात सांगायचं असल्यामुळे ते प्रत्येक शब्दांचं त्यांचं तोलून वापरलेलं असतं. जेव्हा पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, खरं सांगायचं तर पर्जन्य पडते आपुल्या स्वभावे असंही आहे. त्यांनी पर्जन्याला उद्देशून पडावे म्हणलं असलं तरी ते त्याचा अर्थ असाच आहे की पर्जन्य पडते आपुल्या स्वभावे, आपुल्याला दैवे पिके भूमी. तर हा फरक का पडतो आणि त्यामुळं दिसताना भेद का दिसतात, व्यवहारात भेद दिसतात किंवा व्यवहारात परिणामात फरक दिसतो, तर त्याचं कारण हे इथे जे आपुल्याला दैवे जे म्हटलं आहे ते म्हणजे आपली कर्म, ती कर्मभूमी आहे. ती जी कर्म केली त्याची भूमी, जे मगदूर आपण जमिनीचा निवडला ती भूमी, ह्याच्यावर ते अवलंबून आहे. पाऊस आपलं काम करतो, पर्जन्य आपल्या स्वभावे पडतं, हे सगळ्यावरच पडतं, मळावरही पडतं, ह्याच्यावरही पडतं, शेतावरही पडतं, सगळीकडे पडतं. त्याचं काम ते आपल्याला स्वभाव आहे, ते पुढचं काम ह्यांचं. पर्जन्य पडावे आपल्या स्वभाव आहे, ते आपल्या स्वभावाप्रमाणे ते पडत असतं. फक्त कर्म किंवा मगदूर किंवा इकडची भूमीचे प्रकार, तर भूमीचा प्रकार म्हणजे कर्म म्हणजे नुसतं कर्मसुद्धा नव्हे, कारण कर्माला बाह्यांग असतं, पण कर्माला जे खरं अंतरंग म्हणजे हेतू असतो तो महत्त्वाचा असतो. तर आपला हेतू काय होता, त्यानुसार आपल्याला काय साधायचं होतं त्यानुसार ते साधलं जाईल. आपला हेतू जे असेल तो साध्य होईल. आपलं जे कर्माचा प्रकार असेल त्यानुसार भूमी ठरेल, त्यानुसार भूमीतून पीक येतं. बीज तेची पळस येईल शेवटी. तेव्हा जमिनीचा मगदूर कर्मावर ठरला, त्यात टाकलेलं बीज आहे त्यानुसार फळ आलं आणि ते शेवटी येईल. असं नाही की बाबा ते नारळाचं जसं रोपं आणून लावतात की आपलं ते फूट यायला लागते की त्याच्यावरती ते लगेच पानं यायला लागतात की लगेच कुठे आहे नारळ कुठे आहे नारळ असं म्हणण्यात काय. आता त्याला 7-8 वर्ष लागायची, आता ती लागणारच की. एवढं जे नारळ लावलं आहे समजा, तर मग आता त्याचा काळ असेल, कुठले 7 वर्षांनी, कुठले 10 वर्षांनी, कुठले 15 वर्षांनी, तर त्या वेळेला ते येतात. आणि मग मध्ये, म्हणून म्हटलं कर्माच्या मध्ये आणि शेवटी, ते मध्ये नारळ नाही ते ह्याची काळजी करायचं कारण नाही. आपण भूमीबरोबर होती ना, हेतू तोच आहे ना, नारळच लावायचा हेतू नारळच लावला आहे ना, त्याची योग्य ती निगा घेतो ना. पर्जन्य स्वभाव आपलं ते स्वभाव करणारच काम आहे, भूमी आपलं काम करणारच आहे. मी योग्य भूमीत लावला आहे हेही बरोबर आहे. तर मग आत्ता नारळ का आला नाही असं काय म्हणण्यात अर्थ नाही, तो शेवटी येणार. त्याचा ज्या वेळेला वाढीचा शेवट होईल त्यावेळेला तिथे नारळच येईल.
तर शेवट झाल्यानंतर तिथे नारळ येईल, मध्ये लगेच ही पानं दिसायला लागली, नारळाचा काय पत्ता नाही, असं म्हणण्यात काय अर्थ नाही. तर आपल्या परिश्रमाच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत हे सगळं लक्षात ठेवायला हरकत नाही की लगेच असं मध्ये काही करू नये. मध्ये सुद्धा येणारी, आता मध्ये जी फूट आलेली आहे त्याच्यावरती जी पानं आली, नारळाची पानं जी आली, आपल्या कुठल्याही याच्या कोई लावतात, याचं नारळाची लवप लावतात, पानं जी आली ती नारळाच्या झाडाचीच आली ना. हां, म्हणजे ते बरोबरच आहे. तिथं आंब्याचं कोट नाही आलेलं वरती, ते नाही ना आलं, बंदा वाटत नाही ना आंब्याचं आहे असं, ती येत आहेत, ती नारळाचीच पानावर येत आहेत ना त्यातून. म्हणजे मध्ये पण ते बरोबरच आहे आणि शेवटी ते बरोबरच ठरणार आहे. कारण शेवटी काय होईल, बीजतेची फळं येईल. शेवटी नारळच खाली आहे त्यामुळे शेवटी नारळच येईल. आंबाच खाली आहे, कोयच खाली आहे, तर शेवटी आंब्याची कोयच येईल. शेवटी त्याला नारळ नाही आणि ह्याला आंबा नाही, हे ठरलेलं आहे. त्यामुळे मध्ये जी अस्वस्थता असते ती घालवायला हे उपयोगी आहे. मध्ये फक्त नारळाची फूट, नारळाच्या पानांची आहे ना, धावळ्या ज्या येतात ती त्याचे दर्शवतात की पुढे त्याचा नारळ येणार आहे. ते नारळाच्या सावळ्या जे दर्शवतात ते त्या धावळ्यातून दिसतं की पुढे नारळ येणार आहे. म्हणजे त्याची ती क्रम आहे, तर तेवढं आलं तरी शांत राहायला हरकत नाही, आनंदी राहायला हरकत नाही. कारण का, तर त्याचं ते फळाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे. आता हे जर नसेल आणि याला बाजूनी जे मदती लागतात, म्हणजे जे पर्जन्य आहे, जे आपण म्हटलं तसं भूमी आहे, त्याची काळजी करावी. ते काळजी करण्याचं काम, बाकीचं काही काळजी करण्याचं काम नाही. त्यांच्याकडे भेदभाव नाही, तो काय नाही भेदभाव त्यांच्याकडे, तोही सांगितला आहे. दीपाची अंगी नाही दुजा भाव, दीपाची अंगी नाही दुजा भाव, दीपाची अंगी नाही दुजा भाव, धनी चोर साव सारिखेची, धनी चोर साव सारिखेची, धनी चोर साव सारिखेची. ते आपण दिवे लावलेला असतो, तो येताना मालकाला काय धडपडवत नाही, तो म्हणून त्याला पण घेऊन येतो, त्यालाही प्रकाश दाखवतो, त्यालाही आत आणतो, बाहेर नेतो, काय असेल त्यात मदत करतो. कोणी सज्जन भेटायला आला असला त्यालाही तो प्रकाशच देतो. आणि आता काय करणार, कुणी जर चोरपावानी काही घेऊन राहिला असलं त्यालाही तो प्रकाशच देणार, त्याला इलाज नाही. त्यांच्या ठिकाणी भेदभावच नाही. हे भेदभाव नाही हे सांगण्यासाठी सांगितलं की निसर्गाचं किंवा ह्या सगळ्या व्यवस्थेचं काम हे दीपाची अंगी नाही दुजाभाव असं आहे. त्याला दुजाभाव कळत नाही. दुजाभाव ज्यांना कळतो ते आपण, आणि चांगलं आहे. त्यामुळं चोर आलेलं दिसलं की लगेच लाईट ऑफ होतो का हो कधी पण. चोरून येऊन गेल्यानंतर धडाधडा सगळं बंद करून मग ते सुरुवात होते चौकशीला की काय झालं. तर तसं काही नाही. आपल्याला ते दुजाभाव करता येत असून सुद्धा तो करण्याची सावधानता आणि करण्याचं आकलन आपल्याला कुठे असतं ते आपल्याकडे नाही काय विचारत. ते झाल्यावर चोरी झाली त्यावेळेला तुम्ही काय करत होता, आता मी त्याच्या चोराकडे लक्ष ठेवून होतो असं जर एखाद्याने जबाब दिला तर मग तुम्ही पुढे काय केलं, नाही मी तो पाहत होतो कसं कसं चोरी करत होते असं म्हटलं तर हे व्यवहारात काय चालत नाही घेतलं हो की नाही. तुम्ही काय करत होतो हा प्रश्नच पडा. मी झोपलो होतो, मग तो झोपलो होतो, मग ते चोरी कशी काय, मी झोपलो होतो म्हणून चोरी केली, मी जागा असतो दारात जर उभा राहून स्वागताला तर काही त्याला हात येऊ दिला असतं का. हे काहीतरी चालू आहे व्यवहारात, जे काही चालू आहे ना त्याचं स्वरूप असं आहे. हे सगळं काहीतरी गोलमाल आहे, सगळा गोंधळ आहे सगळा. त्यामुळे आता बरोबर आहे, त्यांचं काम त्यांनी करायचं, त्यांचं काम नाही करायचं, ठीक आहे. तर हे दीपाची अंगी नुजा नाही दुजा भाव, निदान एवढं लक्षात ठेव, आपल्याला कळतंय म्हणून सुद्धा आपल्याला हे जमतंय असं नाही, आपण बरोबर करतो असं नाही. आपण बरोबरची अपेक्षा आपल्याकडून करू शकत नाही, पण भगवंताकडे हे बरोबर चूक या भाषेत बोललंच जात नाही. त्याच्या भाषेत फक्त दीपाची अंगी काय आहे, प्रकाश आहे, तो देणं तो जाणतो. तर माझ्या अंगी सद्भाव आहे, तर मी तो सद्भाव देणं जाणतो. शत्रू आहे का मित्र आहे का दुस्वास करतो का मनसर करतो का प्रेम करतो काय करतो ह्याच्याशी माझा काही संबंध असू नये खरं म्हणजे, कारण मी दीप आहे. तर मी दीप आहे तर आपण प्रकाश द्यावा. आपल्या बुद्धाचा अप्पदीपो भाव आहे, स्वतः दीप व्हावं, अप्पदीपो भाव स्वतः दीप व्हावं, प्रकाश द्यावा. त्याला काय करायचं, धनी साव चोर त्याची कामं करतील, मग ते करू देत ना त्यांना, कारण त्यांची कामं ते करणारच आहे. आपण काय चोराचा हात धरला म्हणून चोर काय हिथं करायचं, चोरी करायचं म्हणजे दुसरीकडे जाईल. इथं प्रकाश दिसला तर दुसरीकडे चोर जाईल, हे ठरलेलं आहे की नाही. म्हणजे ते होणारच. तर त्याचं ते जे काय काम आहे ते जगाच्या रचनेप्रमाणे त्यांची कामं त्यांच्या म्हणून, कारण त्याचा हेतू तो आहे, तो त्याला सफळ होणार. इथे सांगितलंच हेतू जो धरलेला आहे तो होईल. म्हणून तर आपल्याकडे म्हणजे यांनी दिलंय तुकोबानी ते तर पाहावंच, पण आपल्याकडे व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की जो हेतू धरला, समजा अगदी उत्तम मार्क मिळावे असा हेतू धरला, तर त्याला ज्याला रँकरला मिळाले, त्याला उत्तम मार्क मिळाले,
तेव्हा ज्याला कमी मिळाले, ज्याला नापास झाला, त्याचा विचार साधारण या दिशेने सुरू होतो की अलीकडे परीक्षा पद्धतीत काही तथ्य राहिलेलं नाही आहे आणि कसंही तपासतात, कोणीही तपासतात, पेपर तपासणाऱ्यांच्या घरचेसुद्धा पेपर तपासतात, काय वाटेल ते करतात, मार्क फीड करताना चुकतं, काय वाटेल ते होतं, असं जो साधारणपणे ज्याला कमी पडले नापास झाला त्याला वाटतं. पण त्यासाठी लागलेले कष्ट म्हणजे जी भूमी, आपुल्याला दैवे पिके भूमी, ती दैवन भूमी ही कोणती, तर त्याला लागणारे माझे कष्ट किंवा त्याच्याशी आपल्याला तुलना करून बघायची असली तर त्याचे कष्ट, त्याचं मार्गदर्शन, त्यांनी घेतलेला केलेला निश्चितपणाचा अभ्यास, निश्चित स्वरूपाचा अभ्यास, सातत्य, नंतर त्यातल्या अडीअडचणीमध्ये आल्या तर त्यांनी केलेले त्याच्यावरचे उपाय. कारण प्रत्येकाला अभ्यासात सुद्धा त्याला अडचणी येणार, नाही सुटणार एखादी गोष्ट, एखादी चुकणार तर ती चुकलेली गोष्ट दुरुस्त करून घेण्यासाठी किंवा त्यासाठी केलेले त्यांनी अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. इतकंच काय, घराबाहेर नेऊन ठेवलेला टी व्ही वर्षभर तरी का होईना, तर तो सुद्धा त्याचं कारण आहे. ह्या सगळ्याचं कारण मिळून ती भूमी निर्माण झाली, म्हणून त्या भूमीतून उत्तम मार्कांचं पीक आलेलं आहे. त्या एकाग्रतेच्या भूमीतून उत्तम मार्कांचं पीक आलं आहे. हेतू जो आहे तो बरोबर. आता हेतूला लागणाऱ्या ज्या पूरक कृती त्या त्यांनी केल्या. शिवाय बुद्धीची उपासना केली. अगदी बुद्धीला उपासनासुद्धा आपल्याकडे दिलेली आहे. तर ती बुद्धीची उपासना केली, अधिक ती तल्लख व्हावी म्हणून प्रयत्न केले. लहानपणी पूर्वी पाठांतर करून घेत, मग पाठांतराने अक्षरशः अवटकी निमकी म्हणणारी माणसं अजून इथे असतील की अवटकी निमकी म्हणणारी माणसं आहेत, पावकी म्हणणारी माणसं आहेत, सवायकी म्हणणारी माणसं आहेत. ह्यांना म्हणजे त्यांच्या बाय देअर ओन नुसत्या ह्या एवढ्या मेकॅनिझमवर त्यांना ते सांगता येतं. आपल्याला 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणलं की खिशातनं कॅल्क्युलेटर बोला, हां 2 अधिक 7 हां 9 हां किती झाले बोला, अजून 4 थांबा 4 आता 13 झाले. तेव्हा हे करायला असे होते आणि त्यांना हे करायला काही लागत नव्हतं, हे आपल्यातच होतं. तेव्हा आता त्यांनी ते वापरलं आहे, त्यामुळं त्यांना तसा परिणाम निघाला, उत्तम मार्कांचा परिणाम निघाला. त्यांचं अभ्यास उत्तम होता, त्यांचं अक्षरसुद्धा उत्तम होतं. किती अंगांकडे कर्माच्या लक्ष द्यावं लागतं. एक साधं मी उदाहरण केवढ्यासाठी घेतलं आहे, हे सगळं बाकीच्या सगळ्या जीवनाला लागू आहे, पुढं होणार आहे. तर आतलं कुठलं अंग दुर्लक्ष करून चालणार नाही. जितकी अंगांना लक्ष देऊ तितकी दैव आणि भूमी ही अनुकूल होणार आहेत आपल्याला, आणि तर मग तो हेतू सिद्ध होणार आहे. त्याच्यात कुठेही ह्याच्यात लुफवलं असेल, कुठेही जर काही चुकत असेल तर त्याचा परिणामही त्या मूळ जे आपले मार्क आहेत त्याच्यावर होणार. ते 90चे 88, 88चे 84, नाहीतर 94, दोन्ही त्यामुळं होणार आहे. तर हा अभ्यासाची अचूकता. अगदी साधं अक्षर म्हणजे आता अजूनही पेपर अक्षरात लिहिले जातात कागदावर, तोपर्यंत हे उदाहरण द्यायचं. कारण ते कशावर लिहिले जातील आणि कसे कोण कुठून वाचतील हे काही सांगता येत नाही आहे. म्हणून सध्या तरी असं म्हणू की सध्या जोपर्यंत कागदावर पेपर लिहिले जातात तोपर्यंत अक्षरसुद्धा तपासणारे इथे सुद्धा मंडळी बसलेली आहेत की ज्यांनी हे पेपर तपासलेले काम केलेले आहेत. तर त्यांना हे माहिती आहे की समोर पेपर आला की उघडला की जर पहिलं अक्षरच जर त्याचं चांगलं असलं तर स्वाभाविकपणे, उत्तराचा प्रश्न नाही, स्वाभाविकपणे मनावर अनुकूल परिणाम होतो. पहिलं बघितलं की बरं वाटतं. ह्या बरं वाटण्याने ज्या वेळेला वाचलं जातं त्यावेळेला जे 7 आहेत त्याचे 9 होतात, जे 5 आहेत त्याचे 6 होतात. हे होतंच, आपल्याला नाही का वाटत असं. तसंच ते त्यालाही वाटतं. तेव्हा त्या अक्षरापर्यंत सगळ्या गोष्टींचे अक्षराने त्याचं उत्तर बरोबर ठरत नाही, पण उत्तर पाहावंसं वाटतं. जे पाहावंसं वाटतं त्याला मनुष्य अनुकूल होतो. तेव्हा त्या उत्तराला तो अनुकूल होऊन ते उत्तर वाचतो. त्या पोटी त्याचं ते, आणि अक्षर हा त्याचं एक अंग आहे त्या सगळ्या शिक्षणाचं, ह्याचं सगळ्याचं काय त्या प्रश्नोत्तराच्या पत्रिकेचं अंग आहे. त्यामुळं ते त्यांनी काळजी त्याच्यासाठी घेतलेली आहे, उगाच काही ते आलेलं नाही. त्यामुळे ह्यालासुद्धा, आणि मग उत्तरातल्या कंटेंटमध्ये ज्या वेळेला तो जाईल, त्याच्या गाभ्यामध्ये जाईल, त्यावेळेला त्याच्यात नेमकेपणा किती आहे, मूळ प्रश्नाला धरूनच दिलेलं उत्तर किती आहे. कारण मूळ प्रश्नाला म्हणजे धरून उत्तर न देण्याचे आपल्याकडे स्पर्धासुद्धा होतात. एक प्रश्न विचारला तर त्याला सुसंगत उत्तर द्यायचं नाही, अशा तऱ्हेच्या स्पर्धा होतात आणि फार इंटरेस्टिंग असतात. तुम्ही गावाला गेला तर म्हटल्यावर पाणी गोड आहे असं काहीतरी ते उत्तर देण्याच्या स्पर्धा होतात. तर असे हे जे काय आहे ना, हे ह्याचा आनंद म्हणून हे ठीक आहे, पण जर परीक्षेत ही जर सवय झाली समजा या स्पर्धांची तर काय होईल आपल्याला माहितीच आहे. तर उत्तरात नेमकेपणा जे अभिप्रेत आहेत ते किती, त्यात नेमकेपणा किती, हे सगळं बघितलं जातं. त्याप्रमाणे तसे मार्क ठरतात. हे एक झालं. आता हा फरक कशाने पडला, तुकोबांचे दिलेले, म्हणून आपला हेतू पास होण्याचा आहे, त्याला धरून आपण सगळी धडपड करतो आहोत. तर त्या धडपडीला मध्ये हे अशा तऱ्हेचे सांगितलं तसं पहिल्यांदा आली फूट ती ठ्याची आली, ठीक आहे, ती नारळाचीच फूट आहे ना, मग हरकत नाही.
आत्ता नारळ नाही येणार, नारळ यायला 10 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, त्यावेळेला तो येईल. आणि जो जसा हे काम करील त्याप्रमाणे त्याचं तसं काम होईल. दीपाच्या ठिकाणी भेदभाव नाही, पर्जन्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्याला तुम्हाला मदत करायची आहे, पर्जन्याला फक्त मदत करायची आहे. तर भूमी तयार करण्याचं आपलं काम आहे. त्या भूमीमध्ये कर्म, त्याचे मागचे हेतू, आणि आपण अगदी मोठमोठ्यांची उदाहरणं पाहिली तरी जो जसा भाव तसा देव, जसा अंतरी भाव तसा होतो देव, तसं आहे. आपल्याला अगदी नेहमी आपल्या लक्षात येतं की काय शिकावं, तर सेवा कुर्तकोटींच्याकडनं शिकावी याबद्दल दुमत नाही, पण कुर्तकोटींचा हेतू शिकू नये हे सुद्धा शिकावं लागतं. हेतू जर तू एवढी सेवा कशासाठी करतोयस असं विचारल्यानंतर त्यांच्या डोक्यात ते गप्प बसले आणि त्यांच्या डोक्यातलं शंकराचार्य होण्याचं प्रकरण निघालं. आणि तोच हेतू होता म्हणून महाराजांनी हे सगळं तुझ्यावर सोपवतो म्हटलं तरी ते गप्प बसून त्यांनी ते नाकारलं. आणि त्यांना जसा हेतू होता तसं फळ महाराज गेल्यानंतर अनेक वर्षांनी आलं. पण करवीर पीठावर ते शंकराचार्य म्हणून बसले, आपल्याला माहितीच. पण ते जीवावर बेतलं, कारण हेतू म्हणूनच ब्रह्मानंदांचा फरक राहिला. ब्रह्मानंद म्हणले ही विद्या नको, हे हेतू दाखवणारं माझं डोकं नको, सगळं तुमच्या पायाशी ठेवलं, मला काही नको, तुम्ही काय देणार आहात ते मला द्या, माझी विद्या घ्या. हे शब्द ब्रह्मानंदांना का वापरावेसे वाटले? आणि माझ्या विद्येच्या साह्याने तिकडे तो प्रबंध लिहू दे आणि त्याचा मानमान्यता मिळू दे किंवा ते पद मिळू दे, हे एका बाजूला ह्या विद्येचं पुढचा भाग हेतूचा, आणि एका बाजूला ह्या विद्येचा पुढचा भाग हा की ही विद्या नको, ह्यानं माझं भलं होणार नाही, मला खात्री झालेली आहे, तुम्ही मला जे नाम दिलेले आहे त्याचं काम करण्यातच माझं काय जे आयुष्याचं कल्याण आहे ते होणार आहे. तर हे कल्याण त्यांच्याकडूनच होऊ शकतं की ज्याला स्वतःचं नामानंच कल्याण होईल असं वाटलं, त्याच्याकडूनच पुढच्यांचं सुद्धा कल्याण होतं. म्हणून आज कर्नाटकात कितीतरी नामस्मरण चालू आहे. अगदी महाराष्ट्रात असावं तसं त्याच्या पलीकडे तिकडे अखंड किती जाल त्या कानाकोपऱ्यात ते ब्रह्मानंदांचे ध्वनी आहेत रामनामाचे. पुढं आत्ता दत्तनाथ महाराजांनी केलं, खूप काम केलं की कितीतरी ठिकाणी लोक ते जे काम चालू आहे त्याचं कारण हे त्यांना पाहिजे होतं रामनाम, तो हेतू साध्य झाला. महाराजांनी त्यांना नारळ देऊन तिकडे पाठवून दिले, जा आता काम ते आहे. तेव्हा त्यांनी जो हेतू पेरला तो उगवला. त्यांना भगवंत पाहिजे होता तो मिळालेला. तुम्हाला भगवंत मिळाला का? तर मिळाला. ते म्हणायचे नाही महाराज अहो प्रत्यक्ष रामाय हो, हे आकलन कोणाला आहे? त्यांना आहे. तर त्यांना तो राम मिळाला. तेव्हा त्यांना जे पाहिजे होतं ते नामाने जे मिळायचं होतं ते मिळालं. म्हणून ह्या हेतूची काळजीमध्ये फरक का पडतो? तर अगदी, आणि याचं स्पष्टीकरण ते देतात. आपल्याला एक छोटीशी 2 उदाहरणं सांगतो की रामभाऊ यरगट्टीकर हे जे यांचे भक्त निंबार्की महाराजांची, पुढे आपल्याला माहिती आहे ती एक परंपरा मोठी चालू आहे सांगलीमध्ये, यरगट्टी महाराजांची समाधी पुढे आहे, खूप गोष्टी आहेत. तर त्यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज लहान वयाने, आणि ते भाऊसाहेब महाराज आहेत ते वयाने लहान, पण आधी ते अनुग्रहाकडे गेले आणि निंबार्की महाराजांचे त्यांना कृपा प्राप्त झाली. तर ही लहान वयात झाली. पुढे त्यांच्या निमित्ताने हे सगळं रामभाऊ महाराजांना कळलं आणि त्यांनी ते मानलं, समजून घेतलं, आणि त्यांच्या माध्यमानं ते त्यांच्याकडे गेले, निंबार्की महाराजांकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. तर हा एक जो संबंध आहे तो लक्षात ठेवून जे दृष्टी सत्पुरुषांना कशा पद्धतीनं असते आणि ती ओळखणारे सत्पुरुषसुद्धा त्यांचा हेतू जाणून त्याचा उलगडा कसा करू शकतात हे सांगण्यासाठी मधलं फक्त एक उदाहरण सांगतो आणि मूळ उदाहरणही सांगतो की हे झाल्यानंतर ते पहिल्यांदा ज्या वेळेला यांच्याशी पत्रव्यवहार करीत अनुग्रह झाल्यानंतर त्यावेळेला त्यांची कृपा बाबा तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळं नेहमी हे यरगट्टीकर महाराज तेही पुढे आपल्याला माहिती की ह्या साधुपदाला पोचले जाऊन तर ते तीर्थरूप भाऊराव असं लिहित असत. हे भाऊसाहेब महाराज तर त्यांना ते भाऊराव म्हणून, त्यांच्यापेक्षा वयाने लहान ते तरीसुद्धा तीर्थरूप भाऊराव असं ते त्यावेळेला लिहित. अनेक वर्ष गेली त्याच्यावर ह्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ते पुढे राजमान्य राजश्री भाऊराव असं लिहित, तीर्थरूप भाऊराव, राजमान्य राजश्री भाऊराव, आणि खूप वर्षानंतर शेवटी चिरंजीव भाऊराव असं लिहित. वयाने त्यांचा तो पण अधिकार होता. आता बाह्यतः वयाने पाहिलं तर हेतू ओळखणं आणि त्या माणसाची कृतीच्या मागचे अर्थ ओळखणं हे खरोखर सत्पुरुषच जाणे.
तेव्हा एकदा हे पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं. पाहणाऱ्यांच्या असल्याच गोष्टीवर लक्ष जास्त असतं, तर त्यामुळं स्वतःवर लक्ष असतं तर हे कशाला दिसलं असतं. तर ते अर्थात त्यांची कृपा आपल्यावर आहे, तर त्यांचं लक्ष होतं म्हणून आपल्याला हे कळलं नाही, तर ते कळलं नसतं. तर हे भाऊसाहेब महाराजांना विचारलं की बा तुमची योग्यता तर तशी आहे, तुम्ही साधनात तर एवढे आहात, तर मग हे असं लिहितायत, एकदा लिहिलंय असं आहे, तीर्थरूप आहे. ते म्हणाले ते सगळं बरोबर आहे, फक्त ते आमच्या आतल्या पातळीवर बरोबर आहे. तीर्थरूप भाऊसाहेब म्हणाले त्यावेळेला मला जो बिंदुरूपाचा भगवंताचा अनुभव होता ते बिंदू हे तीर्थ आहे, तर त्यामुळे ते तीर्थरूप म्हणत असं त्यावेळेला त्यांनी लिहिलं. तेही अनुभवात त्यांच्या पुढे गेले. मी माझ्या अनुभवामध्ये, माझ्या परमार्थामध्ये माझं काम चालू आहे त्यांच्या निंबर्गी महाराजांच्या कृपेमुळं, त्यामुळं त्यावेळेला तीर्थरूप हे बरोबर होतं. पुढं काय झालं, भाऊसाहेब हे स्वतः मुळात ह्याचे गावचे कुलकर्णी म्हणजे देशपांडे म्हणतात तसे, तर त्यामुळे ते घोड्यावरून येत वगैरे आपल्याला माहिती आहे. तर त्यांची त्याची परिस्थिती होती आणि हे सगळं परमार्थ जेव्हा कळसाला गेला तेव्हा त्यांना राजमान्यतासुद्धा मिळाली. ह्या बाबतीत त्या काळातली जी राजमंडळी होती त्यांनी मान्यता दिली, लोकमान्यता मिळाली. हे झालं म्हणून म्हणले ते राजमान्य राजश्री घ्यायला लागली. फार बारीक आहे, परमार्थ हा सूक्ष्मच आहे, पण जेव्हा सूक्ष्म गोष्टींची थोडीशी झलक आपल्याला मिळते तेव्हा त्यांना व्यवहार तरी आपला व्यवस्थित चालेल, तर ह्याच्यासाठी आहे. तर त्यावेळेला ते म्हणले मला राजमान्य राजश्री घ्यायला लागले. म्हणले आता तुम्हाला चिरंजीव. ते म्हणले चिरंजीव अशा अर्थाने येतात की जे लोक आपल्याला म्हणतात की लहान आहे म्हणून चिरंजीव. लहान तर मी तेव्हाही होतो ना, आधी तेवढाच लहान आहे, तेवढंच असणार की नाही. ते 20 वर्षांत मोठे झाले म्हणून त्यांच्यापेक्षा हे 10 वर्षांत मोठे होते, ते मोठेच राहणार. तर हे जे काय असेल ते म्हणले त्या संदर्भात नाही, की जे मूळ त्यातला जो शिवभाव आहे तेवढाच आता माझ्या ठिकाणी राहिला, त्या अर्थाने मी चिरंजीव झालो आहे. ते आजही आहेत, तेव्हा मी चिरंजीव झालो या अर्थाने चिरंजीव भाऊराव. तेव्हा हे सगळा फरक यामुळे पडतो, ज्यांनी जे जे हेतू धरले ते त्यांचे धडीला गेले, म्हणून ते हेतुमनी धरेला. पण एवढ्यासाठी सुरुवातीला जी पद लिहिलेले प्राथमिक जे काय ठेवलेलं आहे पद, तेवढ्यासाठीच ठेवले. हेतुमनी धरेला सत्संगाचा उद्धाराचा हा हेतू आहे मूळ. बाकीच्या तर गोष्टी एकत्र आल्यावर इकडे तिकडे आटणारच, पण मूळ हेतू काय? हेतुमनी धरेला सत्संगाचा उद्धाराचा निजबोधाचा तो हेतू धरलेला आहे. तर तो हेतू साध्य व्हावा, वाटेत आपल्याला एकत्र यावं लागेल, जेव्हा खेळावं लागेल, राहावं लागेल, हे सगळं होईलच. आपापले व्यवहार उद्योग करत राहावं लागेल, हे सगळं होईल. पण हेतुमनी धरेला काय आहे तो माहिती असावा, तर त्यानुसार हे ठरणार. आणि म्हणून मग हे सगळं. आणि अगदी साधं सोपं सांगायचं, एका वाक्यात यातलं खरं उदाहरण ह्यांचं सांगायचं तर भाऊसाहेब महाराजांचं स्वतःचंच उदाहरण पहा. त्यांना कृष्णाजी पंत, म्हणजे आपल्याला ते माहिती असते त्यांच्याविषयी गोष्ट पण मी सांगितली, ती कृष्णाजी पंत आणि भीमा हे 2 मुलगे होते. तेव्हा ते काय म्हणायचे, कृष्णाजी पंतांची वागणूक यांच्याशी वेगळी वाटायची वडिलांची, आणि भीमरावांची वागणूक वेगळी वाटायची. दोघेही त्यांचे मुलगेच. तेव्हा बघणाऱ्यांचं जसं काम असतं ह्या गोष्टीत लक्ष घालणं, तसं त्याप्रमाणे त्यांनी लक्ष घालून त्याचा फरक दिसला. तो फरक ते बोलले नाहीत, पण त्याच्यावर एकदा भाऊसाहेब महाराज असं म्हणाले की कृष्णा मला देव समजतो म्हणून मी त्याला देव आहे, हा मला बाप समजतो म्हणून त्याला बाप आहे. हे आपलं झालं. जो जे हेतू धरून जे करील ते त्याला कसं प्राप्त होईल त्याच्याबद्दल तो कोणी काय म्हणणे. आपल्याकडे पाहिलं असेल, ज्याच्यावर लक्ष नजर आहे ते त्याचं हेतू म्हणजे दाखवतं आणि त्यानुसार त्याला जे मिळवायचं आहे ते मिळतं. ती जनावर असतात, यातलं उदाहरण पहिल्यांदा घेतो. जनावर असतं तर जनावर ती आता ही गाय नाही का मग आपली गंगा मेनका उभी असते, तर कावळा ज्यावेळेला तर ते कधी पाठीवर बसतो, पण खरं तो बसतो ना तो ढोपरावर बसतो. जनावरांच्या ढोपरावर कावळे बसतात. कावळे ढोपरा का तिथे त्यांनी टोचलं की बरं वाटतं. त्यांचं जसं ते गोचिड आहे तर ती तिथे जवळ राहून वासरू दूध पितं आणि गोचिड रक्त पिते, तर तिचा उद्देश तो आहे म्हणून तिला ते मिळतं, वासराला दूध मिळतं. त्यातला प्रकार आहे कावळे ढोपरा. कंकर तित्तरा, जेव्हा खडे खातं, तित्तर पक्षी आहे तो खडे बारीक 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 खडे खातं, तर तो ते हुडकत असतो ते त्याला खडे मिळतात.
कावळे ढोपरा कंकर तित्तरा, राजहंसा चारा मुक्ता फळे. मग त्याचा चारा मिळतो, पण त्याचा हेतू कर्मभूमी आणि पर्जन्य मदत करतंच. त्यामुळे कुठेतरी हंस निर्माण होतोच, कुठेतरी राजहंस निर्माण होतोच. आणि ते मुक्ताफळं म्हणजे ज्या अर्थाने इथे मोती म्हटलं तर मोत्याचा चाराही निर्माण होतो. जेव्हा पर्जन्य किंवा हे सगळे बाजूची सृष्टी ही त्याला अनुकूल काम करते. कावळे ढोपरा कंकर तित्तेरा, कावळे ढोपरा कंकर तित्तेरा, राजहंसा चारा मुक्ता फळे, राजहंसा चारा मुक्ता फळे. कावळे ढोपरा कंकर तित्तरा, राजहंसा चारा मुक्ता फळे, राजहंसा चारा मुक्ता फळे, राजहंसा चारा मुक्ता फळे. आता याच्यात कावळा तिथं का राजहंस आपण आपल्याला ह्या जन्मामध्ये सर्व संधी आहे. एक वेळ कावळ्याच्या जन्माला आलं किंवा एखाद्या वेळेला काय तित्तराच्या जन्माला आलं तर कदाचित नैसर्गिकपणे ती बुद्धी होईल. पण इथे तसं बुद्धी होईलच असं नाही, झाली तर पालटता येईल असं आहे उलटं. आणि ती पालटतीच फक्त संतसंगात, बाकी कशात पालटत नाही बुद्धी माणसाची. फक्त सत्पुरुषाच्या संत ग्रंथाच्या श्रवणाच्या संगतीत बुद्धी पालटते, दुसऱ्या कशात बुद्धी पालटत नाही. आपल्याला मनाचे श्लोक पाठ असतील तर हे सगळं करायला ही जी व्यवस्था आहे ती लक्षात घ्यावी. कारण ह्याला काय तुका म्हणतात की आता ते आत्ता सांगत होतो आपण बघितलं असेल, इथे उकिरडे असतात आपले, ते काय हे टाकतात, ते कचऱ्याच्या कुंड्या असतात, हे असतं. तर गाढव डुकर हे प्राणी बिचारे त्यांचं हेतूच तो तिथे फिरताना आढळतात. इथे कुठल्याही झाडाला कशाही प्रकारचे पालव्या येत असतात, काही निवडक आहेत पण तरीसुद्धा वानर आले मकड आलं तर पहिल्यांदा तिथे जातात, पालवे बसून खात असतात. त्यात ते उकिरड्यावर जात नाही, ते पालवे खायला. हेतू ज्याचा जो आहे ते त्याला प्राप्त. मत्सरधरी पुंसा तयाशी तेची प्राप्त. आपण मनाचे श्लोक तर माहितीच, पण दाखवत आहे ना आपल्यासमोर आहे ना सगळ्यांच्या. तर इतका ग्रंथ उत्तम आहे, पण काय हे ग्रंथ उत्तम, काय हे लोक लिहितात, काय हे लोक देतात, काय हे लोक मानतात, असं जर दाद्भुत वाचून एखाद्याला वाटलं तर मत्सरधरी पुंसा जो माणूस तयाशी तेची प्राप्त, जर दाद्भुत वाचून समर्थांच्या बद्दल मत्सर निर्माण झाला असे किती लोक होते. म्हणून मत्सरधरी पुंसा तयाशी तेची प्राप्त. आता काय करायचं, कारण ते हे सांगितलं ह्या सगळ्यात बसतं. पर्जन्य फळावे आपुल्या स्वभावे, आपुल्याला दैवे पिके भूमी, पिके त्यातून शेवटी पीक काय निघालं तर मत्सराचं पीक निघालं. तेव्हा हे होतं. गाय खाते, ती हेही खात नाही उकरड्यातलं पाल्याही, तेही त्या पाल्याच्याही वाट्याला जात नाही. तिला आपण छान आपण लावून उगवून व्यवस्थित आणून कापून त्याचे केवढे कष्ट घेऊन कडबाड ती त्याचा चॉईस, ते सगळं आणून ती तिच्या ह्यानं खाते. हा तिचा जो उद्देश आहे ते तिला मिळतं. तर हे जाणून घ्यावं आणि हेही लक्षात घ्यावं की ह्या इतर योनीमध्ये हे बदलण्याच्या तरतुदी कमी आहेत, मनुष्याच्या जीवनात आहेत. तेव्हा हे आपणच समजू शकतो की मनुष्याचा जन्म काय आणि पशूचा जन्म काय. कुठल्या पशुनी, म्हणजे आता पशु म्हणजे अगदी मी आकृती अशा अर्थानं म्हणतो, कुठल्या पशुनी प्रवचन व्याख्यान काय दिलायचं काय आहे किंवा त्या की बाबा असं भगवंताची इच्छा आहे तसं आहे तसं आहे, ते आपलं ज्ञानेश्वर हात ठेवायला लागतात तेव्हा अग्निमेळे पुरोहितम, तोपर्यंत काय नाही. तर तसं काही ते नाही आहे. त्यांच्याकडून हे आपल्याला कळलेलं कळतही नाही आणि कळलेलं कळतही नाही, दोन्ही गोष्टी आहेत. तर त्यामुळं त्या सगळ्या त्यांच्या योनीमध्ये नाहीत, आपल्यामध्ये आहेत. तर आपल्याला हे पालटण्यासारखं आहे. कारण तुका म्हणतात ते लक्षात ठेवावं. तुका म्हणे येथे आवडी कारण, तुका म्हणे येथे आवडी कारण, जे हेतू प्रेम, ज्या गोष्टीचं प्रेम, जे हेतू, जो आपला उद्देश, तो तुका म्हणे येथे आवडी कारण, पिकला नारायण जैसा तया. तुका म्हणे येथे आवडी कारण, पिकला नारायण जैसा तया. तुका म्हणे येथे आवडी कारण, पिकला नारायण जैसा तया. नारायण पिकला ज्याला त्याला कसा, तो जसा त्याचा भाव, जशी त्याची आवड होती तसा तोच नारायण त्या सर्वांना पिकून आला, त्यांनी पिकून आणलं. पण तोच नारायण त्याने आपली आवड कशी धरली ती ठरवावी. म्हणून आपले हेतू आवड याची आपले आत्मचिंतन परीक्षण असावं. त्यातून आपल्याला निदान आपला हेतू चांगला असेल तर ते जसं नारळाचं येतं तसं ते येईल वर.
हां, नारळ याला 10 वर्ष लागली, हे बरं. ते जे काय हेतू धरला आहे, ती वस्तू कशी आहे, करोड आहे, 60 वर्ष लागते, ठीक आहे, पुढच्या पिढीला उपयोगी पडेल, चालेल. पण पुढच्या पिढीची व्यवस्था आजच्या पिढीला लावून ठेवावं लागेल, तेव्हाच करोडाचं फळ येईल. आजच्या पिढीला नुसतंच लावावं लागेल, बरोबर आहे, त्यांना मिळणार पण नाही फळ. पण आज ते जे अक्रोड खातात ते मागच्या पिढीला लावून ठेवलेले खातात, कोणीतरी लावलेलेच आहेत. तर ही भूमिका जर लक्षात ठेवली तर आपल्या लक्षात येईल की चांगलं का पेरावं किंवा काय पेरावं, कसं पेरावं, त्याला भगवंताची अनुकूलता कशी असते. पिकला नारायण जसा तया, तर हे तसं आहे. हे कशासाठी आपण समजून घेऊन त्यातून काय घ्यावं, तर एक तर ही व्यवस्था समजून घ्यावी. भगवंताची व्यवस्था जगामध्ये काय आहे, निसर्गाची व्यवस्था काय आहे, भगवंताची व्यवस्था काय आहे, तर त्यात कुठे भेदभाव नाही. त्यामुळे अमुक झालं असं वाटायचं कारण नाही, अमक्यामुळे अमुक झालं असं वाटायचं कारण नाही. ते भेदभाव आपल्याकडे आहेत, मनुष्याकडे आहेत. आपल्या परीनं आपण ते कमी ठेवायचा प्रयत्न करावा, हे आपण करू शकतो. आणि माणसं प्राणी यांच्या व्यवस्थेमधला जो फरक आहे, त्यांच्या अंतरंगातला जो फरक आहे, कुवतीतला फरक आहे, तो लक्षात ठेवू शकतो आपण त्यातलं चांगलं काम करू शकतो. तेव्हा हे करता येण्यासारखं आहे. काय ह्या अभंगातून करता येण्यासारखं आहे, तर दुसरं म्हणजे ही जी आत्ता प्रतीक्षा सांगितली तेवढी बाळगणं आवश्यक आहे. त्या गोष्टीला तेवढं जर फळ यायचं तर तेवढा आपला जप, एवढं आपलं साधन, तेवढं आपलं वर्तन, तेवढं व्हायला पाहिजे, तेव्हा ते फळ येईल. तर ते फळ येणार हे निश्चित आहे. फक्त त्याची पारख फक्त भूमीची, त्या याची हेतूची, आपल्या किंवा ज्याचं प्रेम आहे किंवा ज्याची आवड आहे त्याची पारख असावी. फळ शेवटी. आणि म्हणूनच तुका म्हणे मगाशी जसं म्हटलं ना, बीज त्याची फळं पण येईल शेवटी, मध्ये आले नाही, ते शेवटीच येईल फळ. तर ते शेवटी फळ येईल. त्यावेळेपर्यंत आपल्याला अस्वास्थ्य असेल तर ते टाळावं. फळ हे त्यावेळेला साधनेला येणारच, आणि ते त्याची वेळ झाली की येणार. तो जो वेळ आहे तो प्रतीक्षेचा असतो. तेव्हा आपल्याकडे प्रतीक्षा हे साधन तेवढ्यासाठीच सांगितलेलं आहे. प्रतीक्षा, तितिक्षा हे जे साधन सांगितलं ते त्यासाठी सांगितलं. तर त्यामुळे मध्ये जे फळ येत नाही म्हणून अस्वास्थ्य येण्याची शक्यता असते, येतं, तर ते टाळावं. लगेच त्याला फळ येत नाही. नाम घ्यायला लागलो नाही, एकाग्र झालो, काय भान राहिलं नाही कशाचं, आणि फक्त भगवंत डोळ्यात वा, अगदी भजी तळी तरी वास येत नाही. अरे असं कसं होईल? एकदम काहीतरी तळणी टाकली माणसाला वास आहे ना, हे होणार. आता काय वाटेत आहे अजून, हे नुसते सोपा आली त्या ह्याची झावळ्या आल्या, अजून नारळ लागायला वेळ आहे. तर ही जी प्रतीक्षा आहे ती त्याच्यातली ठेवावी. हे यातून शिकता येतं. फळं येईल शेवटी, हे विसरून चालणार नाही. तुका बीज म्हणे बीज तेची फळं येईल शेवटी, तुका म्हणे बीज तेची फळं येईल शेवटी. तेव्हा हे त्याचं मिळणार आहे. त्यात फक्त आपल्या हाती लाभ पडावा, हानी तुटी पडू नये, यासाठी त्या बीजाची काळजी घ्यावी. तर एवढं करता येईल आपल्याला. तेव्हा यात आपल्याला ह्या मोठ्या मंडळींच्याकडून सुद्धा त्यांचे अशा तऱ्हेनं मूळ हेतूत गडबड झाली तर हे शंकराचार्य पदासारखा अवस्था आहे. तर तसं काहीतरी होईल, ते नको व्हायला, म्हणून आपण याची काळजी घ्यावी. आपलं फळ मुक्तता, उद्धार, शांती, समाधान हे आहे कसल्याही परिस्थितीतली. तर ते जर आपल्याला अपेक्षित फळ बरोबर असेल तर ते येणारच. कारण पर्जन्य पडावे आपल्या स्वभाव हे ठरलेलं आहे. तो पर्जन्य आपल्या स्वभावाप्रमाणे पडणार आणि भूमी आपलं काम करणार, आणि ती जे पेरलं ती उगवून देण्याचं काम तिचं आहे ती करणार. तर ज्याच्या त्याच्या प्रेमाला, ज्याच्या त्याच्या आवडीला, ज्याच्या त्याच्या हेतूला, त्याला जो प्रतिसाद द्यायचा, तो प्रतिसाद देणं ही भूमी आणि यांचं काम आहे पावसाचं. ते करणार आहेत. तेव्हा पिकला नारायण जसा तया. जर चुकीचं फळ जर आलं असेल तर आपल्या हेतूत चूक असेल, आपल्या ह्याच्यात चूक असेल, हे आपण ओळखू शकतो. आपल्या आत्मपरीक्षण चिंतनाला ही वाव आहे. तर तो यातून आपण ओळखू शकू, तो आपल्याला कळावा. आणि यावरून आपण मग हेतू, प्रेम वस्तू किंवा अपेक्षेची वस्तू किंवा कष्ट, मग दूर, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एका साध्या ह्या 4-5 वेळीतून करता येण्यासारखे आहे. तेव्हा एवढं लक्षात ठेवलं चालेल. तुका म्हणे येथे आवडी कारण, पिकला नारायण जसा तया. तर हे आपल्याला त्यांच्याकडून या एकूण व्यवस्थेमधलं एक असं का ह्याची उत्तरं मिळतील. तसं का आहे ते जर कळलं तर बदलता येईल. बदललं तर आपल्याला आपलं जे अपेक्षित फळ आहे ते उगवून आणता येईल. आपला हेतू शुद्ध ठेवता येईल. शुद्ध हेतूला शुद्ध प्रतिसाद मिळेल, असं होईल. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी, आपुलाल्या दैवे पिके भूमी. बीजतेची फळं येईल शेवटी, बीजतेची फळं येईल शेवटी. लाभहानी तुटी ज्याची तया, लाभहानी तुटी ज्याची तया. दीपाची अंगी नाही दुजा भाव, दीपाची अंगी नाही दुजा भाव. धनी सोरसाव सारिखेची,
धनी चोर साव सारिखेची कावळे ढोपरा कंकर तित्तरा कावळे ढोपरा कंकर तित्तरा राजहंसा चारा मुक्ता फळे राजहंसा चारा मुक्ता फळे तुका म्हणे येथे आवडी कारण तुका म्हणे येथे आवडी कारण विकला नारायण जैसा तया विकला नारायण जैसा तया विकला नारायण जैसा तया बीज तेची फळ येईल शेवटी लाभहानी तुटी ज्याची तया बीज तेची फळ येईल शेवटी लाभहानी तुटी ज्याची तया बीज तेची फळ येईल शेवटी लाभहानी तुटी ज्याची तया ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा जय जय ठोबा रखुमाई 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 कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय